सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने नगरपरिषद निवडणूकच्या अनुषंगाने देगलूर शहरात रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांचे नेतृत्व खाली काढण्यात आले असून यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी व पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांचा जनतेला आवाहन। देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की स्वराज्य संस्था निवडणूक दरम्यान आज देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी व तसेच मारुती मुंडे सर आज रूट मार्च देगलूर शहरामध्ये आज पूर्ण बंदोबस्त आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर, सर काय सांगाल की आज निवडणूक दरम्यान आज हे मोठा बंदोबस्त आज फौजफाटा देगलूर शहरामध्ये रूट मार्च आणि निवडणूक दरम्यान काय व्यवस्था करण्यात आली आहे? निवडणूक येणाऱ्या जे नगरपालिका निवडणूक आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तसेच बाहेर जिल्ह्यातून मिळालेला बंदोबस्त यांच्या सोबत आम्ही एक शक्ती प्रदर्शन पोलिसांचं दाखवायला की आम्ही सज्ज आहोत निवडणुकांसाठी आणि कुठल्याही प्रकारे अवैध गोष्टी किंवा अवैध प्रकार हे खपवून घेतले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याकरता हा रूट मार्च घेतलेला आहे आणि आम्ही तयार आहोत येणाऱ्या निवडणूक। सर किती फौजफाटा देगलूर शहरामध्ये आपण बाहेरून मागण्यात आला आहे देगलूर शहराच्या सुरक्षेसाठी? 2 डिसेंबर 2025 रोजी देगलूर नगरपालिकेचे मतदान पार पडणार आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे 70 अधिकारी अंमलदार, बाहेरून आलेले 120 होमगार्ड तसेच SRP चे एक प्लाटून, QRT, RCP असा आमच्याकडे पूर्ण फोर्स उपलब्ध आहे। देगलूर शहरामध्ये पण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आज मोठा फौजफाटा देगलूर शहरामध्ये रूट मार्च काढण्यात येत आहे आणि चोख असा बंदोबस्त उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सर व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आज रूट मार्च आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने देगलूर शहरामध्ये आज निवडणूक दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख असा बंदोबस्त देगलूर शहरामध्ये आज करण्यात आला आहे। आपण पाहू शकता देगलूर शहरातून थेट प्रक्षेपण दैनिक जनतेचे मत देगलूर, सय्यद समी, रिपोर्टर नांदेड। అది పాస్బుక్ దొరకదు, పాస్బుక్